नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया कॅस्पियन कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 68.99 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 290.77 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 74.54 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 22.06 रुपये. आणि कॅस्पियन कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 194.45%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया K&R रेल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 452.70 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 927.07 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 863.35 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 414 रुपये. आणि K&R रेल इंजिनिअरिंग लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -20.80%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 129.34 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 6,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 210.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 118.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.38%चे रिटर्न दिले आहे. आणि गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेडने 0.35 रुपीज म्हणजे 35 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 179.11 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 229 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 44.85 रुपये. आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 260.10%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 0.70 रुपीज म्हणजे 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ज्या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 22 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,587 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,674.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,767.80 रुपये. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 144
40% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 13 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने एक्सडेट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.